हे बघा, ही आमच्या घरची केळी जी आम्ही केमिकलशिवाय पिकवली, म्हणजे त्याला चुना पण नाही लावला आहे, नॅचरली पिकवलेली आहेत. गोंत्यामध्ये एका टोपलीमध्ये गोंता घातला होता आणि त्यात ती पिकत ठेवली होती आणि ती उष्णतेमुळे पिकलीत. तर तुम्ही जी आता जी बघितली ती आमची घरच्या बाजूची केळी आहेत. तर या त्या केळीची केळी आहेत. तर या केळीची ती केळी आहेत. अजून एक त्याला बोंड आलंय, हे दाखवते. हे बघ, हे केळफुल आलंय, तर याला सुद्धा आली आहे. तर मागच्या आठवड्यात आम्ही भाजी पेरलेली, लाल पाल्याची आणि मुळ्याची भाजी. तर ती बघूया, तुम्हाला दाखवतो किती मोठी झाली आहे ती. ही ती भाजी आहे जी आम्ही पेरली होती. त्यात ही मुळा भाजी आणि इकडे लाल भाजी आहे, दिसत नाही, छोटी आहे. त्याला छोटंसं कुंपण केलं आहे साड्या लावून, साड्या लावल्या आणि इकडे पत्रा लावला आहे. आणि इथे पण केळीची झाडं आहेत, पण ही भाजीची केळी. ही लावलेली मुळ्याची भाजी आणि मध्ये लावले टोमॅटोचे रोप. हा आमच्या घराच्या गच्चीवरून दिसणारा व्ह्यू, दिवसाचा व्ह्यू. ही आहेत आमच्या वाडीतील मागची घरं. आणि या इथे 2 कुंड्यांमध्ये मी लावली आहे धणे पेरलेत ते. तर तुम्ही बघू शकत असाल त्याला चांगल्यापैकी अंकुर आलेत. हे बघा. तर यावेळी जे मी लावले आहेत ते लावले कोकोपीटमध्ये. म्हणजे कोकोपीट कसं हलकं असतं एकदम, आणि त्यात कसं पाणी एकदा घातलं की त्यात मॉइश्चराईज पकडून राहतं, पटकन सुकत नाही. त्यामुळे त्याचा एक हा फायदा आहे. त्यामुळे फक्त मी यावेळी कोकोपीटमध्येच लावले होते. आणि हा जो डोंगर भाग दिसतोय तो डोंगर भाग आहे जिथे आमची काजूची, आंब्याची झाडं आहेत, तिकडचा हा भाग आहे. आणि ही वाडीतली घरं. अजून मागच्या बाजूला पण बरीच घरं आहेत इकडे. हा घरांमधून दिसणारा व्ह्यू खूप छान दिसतो. डोंगराचा जो व्ह्यू दिसतो खूप छान दिसतो.